नमस्कार मित्रांनो, 5 मेच्या भागामध्ये दामिनी दिशाला फोन करते. दिशा म्हणते, काय ग तुझं? मी रील पोस्ट करते, माझा ॲक्टिव्ह टाईम निघून जाईल, बोल लवकर. आणि हे बघ, पारूबद्दल काही असेल ना तरच बोल माझ्याशी, नाहीतर मला डिस्टर्ब करू नकोस. दामिनी म्हणते, ऐक, मला तुझ्यासोबत गप्पा मारायची काय हौस नाही आली. त्या पारूबद्दल गोड बातमी द्यायची होती ना, म्हणून तुला कॉल केला. दिशा म्हणते, गुड न्यूज आहे का? मग बोल ना पटकन. दामिनी म्हणते, अगं पारूची बकरी हरवली. दिशा म्हणते, ही गुड न्यूज आहे? अगं इडियट, आपणच काल त्या गोटला गायब केलं ना. दामिनी म्हणते, दिशा तू 100% मूर्ख आहेस हा. अगं त्या बकरीला गायब केलं हे तुला आणि मला माहिती आहे, पारूला कुठे माहिती आहे? आता तो आदित्य, प्रीतम आणि ती पारू हे त्रिकूट त्या बकरीला शोधतायत. मला काय वाटतं माहिती आहे का, आत्तापर्यंत ती बकरी कोणाच्या तरी पोटातसुद्धा गेली असेल आणि करत असेल मॅ. आता दोघी पण हसायला लागतात. दिशा म्हणते, गुड, नाईस. दिशा म्हणते, त्या पारूसाठी हा लेसन लाईफटाईम लेसन असेल. आता ती माझ्या वाटेला जाण्याची हिंमतसुद्धा करू शकत नाही. दामिनी म्हणते, आपल्या वाट्याला हां. दिशा म्हणते, व्हॉटएव्हर. दामिनी म्हणते, बरं ऐक, येतेस ना पारूचा तमाशा बघायला? दिशा म्हणते, अगं मी रोजच येते. दामिनी म्हणते, आज लवकर ये. इकडे सगळेजण वैजूला शोधत असतात. आता पारूवर चढते. आदित्य म्हणतो, पारू वर कुठे जाते? पारू म्हणते, ह्या पाण्यात. आदित्य म्हणतो, नाही पाण्यात नाही पडणार. आता सगळेच येतात. आदित्य म्हणतो, मला नाही वाटत ती घरामध्ये, मला असं वाटतं ती बाहेरच गेली असणार, आपण तिला बाहेर शोधूया. मारुती म्हणतो, चला. आदित्य म्हणतो, मामा तुम्ही इथेच थांबा, ती इथे सापडली ना आम्हाला फोन करा. इकडे कसाई म्हणतो, चल राणी, धंद्याचा टाईम झालाय, बोवणी केली पाहिजे. पहिले तुला स्वच्छ धुवून घेतो, नंतर कापायला घेतो. आता तो वैजूला आंघोळ घालत असतो. मारुती वॉचमनला विचारतो, तुम्ही वैजूला बंगल्याच्या बाहेर जाताना बघितलं का? त्यांची मान खाली असते. मारुती पुन्हा विचारतो, पण ते म्हणतात नाही. आता मारुती खूप हताश होतो आणि जाऊन बसतो आणि म्हणतो, कुठे शोधायचं आता वैजूला? सावित्री म्हणते, नक्की सापडेल. तेवढ्यात तोच वॉचमन येतो आणि म्हणतो, मी बघितलं वैजूला. मारुती म्हणतो, अरे एवढ्या वेळचं तेच विचारत होतो. तो ताओ त्या दामिनी मॅडमनी आणि झालेला सगळा प्रकार सांगतो. त्याने ऐकलेलं असतं. दामिनी म्हणते, मला सांगा, ह्या बकरीला घेऊन जाऊन तुम्ही काय करणार आहे? मारुती म्हणतो, दामिनी मॅडमनी बसत म्हणतो, अरे देवा. सावित्री म्हणते, काय सांगताय काय दादा? मारुती, दादा मला हे पारूला कळवायला हवं. मारुती म्हणतो, नको तिला नको कळवायला, तिला लई टेन्शन येईल. सावित्री म्हणते, नाही तिला कळवायलाच हवं, थांबा मी फोन लावते. गणी म्हणतो, सावित्री आत्या, तायडीने फोन नाही नेला. मारुती डोक्याला मारत म्हणतो, अरे देवा. सावित्री म्हणते, प्रीतम बाबाला फोन करते. पारू इकडे सगळ्यांना विचारत असते, काका तुम्ही कुठल्या शेळीला बघितला का? आदित्य म्हणतो, अशी छोटी बकरी. तेवढ्यात प्रीतमचा फोन वाजतो. पण सावित्रीचा फोन म्हटल्यावर पारू ओढून घेते आणि म्हणते, सावित्री आत्या, पारू बोलते, वैजू सापडली का? सावित्री म्हणते, बाळा मन घट्ट कर, आपल्या वैजूला ना आणि झालेला प्रकार सांगते. पारू घाबरू म्हणते, काय? प्रीतू आणि आदित्य म्हणतो, पारू काय झालं? पारू म्हणते, दामिनी मॅडमने एका मटणावाल्याला दिली आहे आणि आज तो तिला मारणार आहे. प्रीतू म्हणतो, कुणाला दिली काही माहिती आहे का? ती म्हणती, नाही. तो अरे यार, ह्या दामिनी काकूला कसं माहिती वैजू बंगल्यात आहे? हे ना ती सगळं मुद्दाम करते, मी घरी जाऊन ना तिला जाबच विचारणार आहे. आदित्य म्हणतो, प्रीतम आधी वैजूला शोधायला पाहिजे, तिचा जीव धोक्यात आहे, आपण प्रत्येक मटणवाल्याकडे जाऊया आणि शोधूया. पारू शोधत त्याच मटणावाल्या समोर येते. तो त्याच्या सुऱ्याला धार लावत असतो. आता वैजू पारूला बघते आणि ओरडते. तो मटणावाला जोरात वार करतो आणि पारू ओरडते, वैजू. दामिनी म्हणते, दिशा मी काय म्हणते, आज आपण पार्टी करूया, कारण आत्तापर्यंत त्या बकरीचं मटण तयार झालं असेल, कळतंय का? दिशा म्हणते, होप सो. पण एवढ्या मोठ्या किर्लोस्कर कंपनीचा CEO आदित्य किर्लोस्कर आणि माझा होणारा नवरा स्टुपिड प्रीतम किर्लोस्कर, दोघं एवढा करोडांचा बिझनेस सोडून त्या मोलकर्णीची बेसिक गोट शोधत फिरतायत. आता ती किर्लोस्करांना खूप नाव ठेवत असते. दामिनी म्हणते, हो का? मग तू का लग्न करते? आता दोघींची तुतुममे चालू होते. दिशा म्हणते, ह्यावेळेस तू काही माती नाही खाल्ली का? दामिनी म्हणते, नाही, तो माणूस ना माझ्या विश्वासातला होता, म्हणजे आत्तापर्यंत त्या बकरीचं मटण पण तयार झालं असेल, इनफॅक्ट यायला पाहिजे होतं, अजून कसं आलं नाही? तेवढे तिला फोन येतो. ती म्हणते, ओ थँक्यू सो मच. तुम्ही एक काम करा, इकडे नको, त्या मारुतीच्या घरी पाठवा, मी आलेच लगे. दिशाला म्हणते, त्या बकरीचं मटण आलं, पारूला शिजवायला सांगते.
आता दोघी पण टाळी देतात. दामिनी म्हणते आलेच मी. आता मात्र दिशा खूप तोऱ्यात स्माईल करते. गणी वैजूसाठी रडत असतो आणि मारुती त्याला समजावत असतो. तेवढ्यात दामिनी मटण घेऊन येते. मारुती घेतो आणि घरात येतो. गणी म्हणतो बा त्या दामिनी मॅडमनी मटण का दिलं असेल. तेवढ्यात दामिनी येते. त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणते मटण आवडतं म्हणून. आता गणी तिचा हात झटकून टाकतो. दामिनी म्हणते गणीसाठी स्पेशल मटण. पारू इकडे तिकडे शोधत म्हणते पारू नाही का घरात. नाही म्हणजे तिलाच बनवायला सांगायचं हे. आता मात्र दामिनी खूप डिंग्या मारत असते. तेवढ्यात पारू येते. दामिनी म्हणते अगदी वेळेत आली बघ तू. आता हे मटण बनवायला घे, शिजवायला घे. आणि सकाळपासून इकडे तिकडे तू काहीतरी शोधत होती. काय हरवलं तुझं. पारू म्हणते वैजू. ती म्हणते अच्छा अच्छा तुझी लाडकी बकरी. तिचं नाव आहे ना वैजू, जी तुम्ही वहिनींपासून एवढ्या दिवस लपून ठेवली. तीच वैजू ना. कानाला हात लावत म्हणते बापरे ती हरवली का. पारूच्या गालाला हात लावत म्हणते कशी सापडं लाग, ती आता माझ्याकडे आहे. पारूला खूप राग येतो. गणी म्हणतो कुठे द्या ना मला, सांगा ना मी जाऊन घेऊन येतो. आता दामिनी मोठ्याने हसायला लागते आणि म्हणते गणी मी तुला मगाशी बोलले नाही का हे जे मटण आहे ना ते स्पेशल आहे. का माहीत आहे, कारण हे एका स्पेशल बकरीचं आहे. तुला माहीत आहे त्या बकरीचं नाव काय आहे. पारूकडं बघत म्हणते वैजू. आता मात्र गणी रडत खाली पडतो आणि पळत पारूला घट्ट मिठी मारतो. पारू म्हणते गणी शांत हो, रडू नको. गणी म्हणतो ह्या लय वाईट आहेत. मारुती म्हणतो बाईसाहेब काय बोलताय तुम्ही. दामिनी म्हणते ए मारुती तू तर गप्पच बसा. तू किर्लोस्करांचा खूप विश्वासू नोकर म्हणतो ना, मग मला सांग त्या दिवशी ही बकरी मी दूर ठेवून आले होते ना, बंगल्याच्या बाहेर सोडून आले होते. मग ही बकरी ह्या बंगल्यात आली कशी. मी सांगते ना तुम्ही ना तुमची लायकी विसरत चालला आहे आणि म्हणून तुम्हाला अद्दल घडवण्यासाठी मी हे सगळं केलं. कळलं ना. ए पारू हे मटण घे आणि शिजव आणि दोन्ही बापलेक मिळून खा. आता तुम्हाला कळले असेल ही दामिनी नक्की काय चीज येते. तेवढ्यात प्रीतू आणि आदित्य येतो आणि प्रीतूच्या हातात वैजू असते. गणी पळतो आणि घ्यायला लागतो. प्रीतू म्हणतो सावकाशा. आता मात्र दामिनी शॉक होते आणि म्हणते ही बकरी जिवंत कशी. कसाही सुरा मारतो आणि पारू कान झाकते. पण आदित्य येतो आणि पटकन वैजूला ओढतो. पारू म्हणते आदित्य सर वैजू. कसाई म्हणतो माझं काय चुकलं. आदित्य म्हणतो तुमचं काहीच नाही चुकलं. तो आता मोबाईलवरून त्याला पैसे टाकतो. कसाई म्हणतो भारी बकरी, इकडून पण पैसे तिकडून पण पैसे. दामिनी म्हणते हा मटणावाला मूर्ख आहे का. मग याने पिशवीत काय दिलं. ती पिशवीत हात घालते तर पिशवीमध्ये शेण असतं. दामिनी खाली फेकते. सगळेच हसायला लागतात. दामिनी म्हणते ही काय मस्करी आहे. प्रीतू म्हणतो दामिनी काकू ही मस्करी नाही आहे, तू जे काय केलं ना त्याचं फळ आहे. दामिनी म्हणते प्रीतम मी तुझी काकी आहे, जरा वयाचं भान ठेव. आदित्य म्हणतो तो लहान आहे, तुम्ही तर लहान नाही ना. मुळात काकू तुम्हाला हा अधिकार कुणी दिला. काकू तुम्ही चोरी केली आणि जाऊन मटणवाल्याला विकलं. ही फक्त चूक नाही आहे, गुन्हा आहे. दामिनी म्हणते तुम्हाला जी काही उत्तरं द्यायची ना ती वहिनीला द्यायची आणि निघून जाते. आता सगळेच टेन्शनमध्ये येतात पण गणीला बघून पुन्हा स्माईल करतात. असेच नवीन अपडेट जाणण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.